नमस्कार, आम्ही सर्वजण कामशेतचे नागरिक आहोत। आज या ठिकाणी इथे सर्वजण आहेत, अजून बरेचसे लोक आहेत, त्यांच्या खूप समस्या आहेत लाईट बिलच्या याच्या। तर मीटरच्या आहेत, कुणाच्या लाईट बिल वाढीच्या आहेत, कुणाला लाईट बिल येत नाही। तर आपण जाणून घेऊ। नमस्कार, हे बघा, हा मला लाईट बिल आलेला आहे। माझे भाऊसाहेब भोसले, मी देवराम कॉलनीत राहतो। तर मागील महिन्यामध्ये मला एक बिल आलं होतं, त्याचं मी ऑनलाईन भरलंय। तर त्यांनी मला तक्रारीसाठी आलो होतो, तक्रार दिली, मला लाईट बिल येत नाही। तर मला काय सांगण्यात आलं की तुम्ही ऑनलाईन भरा म्हणून, कस्टमर आय डी घ्या, ऑनलाईन तुम्ही फोनपे गुगल पे मधून भरू शकता, असं डायरेक्टली त्यांनी मला सांगितलं। मी भरला। तर मी त्यांना विचारलं की माझं लाईट बिल हे सप्टेंबर पासून 50 युनिटच्या वरती कधी गेलेलं नाही। तुम्ही बघू शकता, 50 युनिटच्या वरती कधी गेलेलं नाही। तरी पण आता ह्या महिन्यामध्ये मला 130 युनिट पडलेले आहेत। 50 सोडून 130 युनिट गेले तरी कुठं। परत इथं थकबाकी मला दाखवते, इथे या बघा, थकलेली अमाऊंट इथं दाखवते। तर ती थकलेली अमाऊंट नेमकी आहे कोणती ते पण सांगायला तयार नाही आहे। मागच्या महिन्यात जर थकलेली अमाऊंट असेल तर त्यांनी मला सांगायला पाहिजे, त्यांनी सांगितले नाही। आता जे ऑटोमॅटिक नवीन मीटर आलेले आहेत, तर त्या मीटर थ्रू असं होतंय की लाईट बिल काही टाइमवर येत नाही, ते म्हणते तो ऑनलाईन भरा आणि ऑटोमॅटिक लाईट कट होते। मी असं नाही की आल्यानंतर आम्ही भरत नाही, आम्ही भरतो, त्याचा इश्यू येत नाही, पण लिमिटमध्ये असलं पाहिजे ना। दर महिन्यामध्ये माझं 50 युनिटच्या वरती जात नाही, अचानक 130 जर युनिट आल्यावरती भरणार कडून। आणि थक्काबाकी कसली हे जर मॅडमला जर विचारलं, इथे या काय याच्यामध्ये कार्यालयामध्ये एक मॅडम बसतात, त्यांना मी विचारलं तर त्या मोबाईलवरती होत्या। मी त्यांना खूप वेळा आलोय, 1.5 महिन्यापासून मी राऊंड मारतोय। माझी लाईट कटली, माझ्याकडे बारीक मुलगी आहे, बायको आहे, तर ते गरमीमुळे राहता येत नाही। तर अशी कंडिशन झाली आहे। आता एवढा मोठा लाईट बिल भरायचा तरी कुठून, जो मला 350 रुपये बिल येतो, कधी ते 400 येतो, तर तो आता डायरेक्टली तब्बल मला आलाय 2490 रुपये। मागील महिन्यात मी जो भरलाय, मी तुम्हाला दाखवते बघा, मागील महिन्यात जो मी लाईट बिल भरलाय तो मला आलाय 2470 रुपये। मी भरलेली तारीख आहे 14 तारीख। माझी लाईट कापली त्याच्यामुळं आज माझ्या घरामध्ये 2 दिवसापासून लाईट नाही आहे। 2 दिवस झाले तब्बल माझ्या घरात लाईट नाही आहे, मी अंधारात आहे। मी आल्यापासून त्यांना सांगतोय थक्काबाकी कशाची मला सांगा, मी भरतो लाईट बिल। मॅडम म्हणते तुम्ही लाईट बिल भरा, ते तुम्हाला नंतर निस्तरून भेटून जाईल, तुमचा पुढचा लाईट बिल कमी येईल। तर मी भरला, तर आता मला तो सेम बिल रिपीट झाला। पलीकडे नमस्कार, प्रथम या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी कार्यालयाला भेट दिली, की त्यांना त्यांची चुका दाखवून देण्याचं काम हे आपण सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे। तर या MSEB ऑफिसचं इथं आपण आलोय, तर या ठिकाणी साधा बोर्ड नाही आहे MSEB ऑफिसचा, नेमकं ऑफिसला जायचं कुठं। लोक या ठिकाणी येतात, इथे येऊन थांबतात, इथं कर्मचारी उपस्थित नसतात, त्यांची उघड भाषा असते। कधी या तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला, तर ते त्यांच्या वेळेनुसार वेळ काढणार, मग बोलणार, कारण देणार, उडवडीची उत्तर देणार, ही पद्धत थांबली पाहिजे। कुठेतरी लोकांना न्याय मिळण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे। आणि पंचशील कॉलनी असेल, राजेंद्रनगर, यादव चौक, आपला सर्व कामशेत भाग असेल, तर ज्यांना ज्यांना असे काही प्रॉब्लेम फेस करतात तर त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन इथं त्यांची तक्रार नोंदवा आणि जे काही तुमचे अडचणी असतील त्या इथं कळवाव्या। आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी यांना तक्रार दाखल करा आणि जे काही तुमचं मत असेल ते मांडा। मी ॲडव्होकेट नेवाळे, या ठिकाणी मी सुद्धा पंचशील कॉलनीच्या साईडला म्हणजे एरंडे कॉम्प्लेक्स म्हणून जे आहे तिथं मी वास्तव्यास आहे। आणि त्या ठिकाणी म्हणजे जे काही रेग्युलर बिल आहे त्याच्याऐवजी आता यांनी जसं म्हटलं की बाबा अतिरिक्त बिल, तर अतिरिक्त बिल हा त्रास कुणा एकट्या दुकट्याचा नाही तर सगळ्यांचाच आहे। आणि जे रेग्युलर बिल आहे ते 450, 350, 250 म्हणजे अशा स्वरूपाची बिलं आज 4,000, 3,000, 3,500, म्हणजे आम्ही ऑनलाईन, तुम्ही मागताय म्हणून आम्ही ऑनलाईन भरतो,
म्हणजे तुमची आमची गैरसोय नको म्हणून, पण तरी पण तुम्ही त्या ठिकाणी जर असा अतिरेक करत असाल बिल मागणीचा आणि आमच्या भरलेल्या ऑनलाईन बिलाचं दुर्लक्ष करून तुम्ही पुन्हा ती बिलं पुन्हा आकारणीमध्ये घेताय, म्हणजे हा जो अन्याय चाललाय तर MSEBनी त्याच्यावर बघावं की हा जो गोंधळ आहे हा कशामुळे चाललेला आहे आणि कोण करते आणि कशासाठी करते, म्हणजे इथं कोणाचे हितसंबंध आहेत तर ह्याची पण त्यांनी खातरजमा करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा या ठिकाणी म्हणजे आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार, मी केतन शिंदे, इंद्रायणी कॉलनी कामशेत या ठिकाणचा रहिवासी असून गेली 7 महिने झालं इंद्रायणी कॉलनीमध्ये लाईट बिल वाटप केलेलं नाहीये. या ठिकाणी या कार्यालयामध्ये आल्याच्या नंतर त्या मॅडम असतात, मॅडम प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तर देत असतात. ज्या वेळेला इथे येईल त्यावेळेला ते सांगत असतात की तांत्रिक अडचण आहे. प्रत्येक वेळेस सर्व्हर डाऊन असतो का हा प्रश्न आहे त्यांना माझ्याकडून, आणि जे त्यांचे वरिष्ठ साहेब आहेत ते या ठिकाणी कधीच अवेलेबल नसतात. त्या मॅडम सांगते, महिला कर्मचारी सांगते आम्ही किती बोलणार, रात्रीची दररोज 2-2, 3-3 तास लाईट जाते. लाईट बिल तर भरपूर येतो प्रत्येकाला, युनिट 100च्या पुढे युनिट असतात. मग हे युनिट असतात कसले, रात्रीची लाईट नाही, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, गर्मीने परेशान झालेले सर्व नागरिक आहेत. हा मोठा प्रश्न आहे. अजून कोण बोलणार गौतम बोला, कोणत्या समस्या मांडा जरा. नमस्कार, मी शंभू आळुंज. मला आता ऑनलाईन बिल भरायला सांगितलं त्यांनी. हे 3 महिने मी भरतोय, पण अचानक दुप्पट 3 पटीने बिल आलं. मी 300 रुपये बिल भरायचो, आता 2400 आणि 2500 रुपये बिल आला. आणि पेपर बिल तर आम्हाला येतच नाहीये. आम्ही 4 वेळा त्यांना सांगितलं ना पेपर बिल आम्हाला द्या म्हणून, तर पेपर बिल आम्हाला मिळतच नाही. तेव्हा ऑनलाईन भरा, तर आम्हाला युनिट किती येतंय, काय किती येतंय, बिल तुमचं काय, म्हणजे आम्हाला काय माहितीच नाही, फक्त भरायला सांगतात. हा तोच आहे डिजिटल. हा म्हणजे ऑनलाईनच भरायला सांगतात. मग तुम्ही पेपर बिल तर द्या ना. तुम्ही परवानगी दिली नाही का त्यांना डिजिटल मीटर आणि विषय असा आहे की जर हे लोक समजा मीटर काढतायत तर कमीत कमी बाबा तुम्ही मीटर का काढताय, आणि आम्ही तक्रार केली आहे की बाबा ते मीटर फॉल्टी आहे, आणि जर मीटर फॉल्टी आहे ते अतिरिक्त भार दाखवतंय हे तुम्ही मान्य करताय, मग आमच्या तक्रारीनंतर तुम्ही ते मीटर जमा करा, आम्हाला पर्याय दुसरं मीटर देण्याची व्यवस्था करा. आणि जर असं होणार नसेल आणि ते मीटर सुद्धा तुम्ही आता विन म्हणजे नोटीस देता, म्हणजे कुठली पूर्व सूचना न देता तुम्ही काढून नेताय, म्हणजे एवढ्या गर्मीमध्ये काय आम्ही काय करायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला परत नवीन मीटर बसवायचं तुम्हीच ते खरेदी करा, तुम्ही विकत आणा आणि तुम्हीच बसवा, म्हणजे त्याच्यासाठी लागणारा खर्च तो पण आम्हीच करायचा. पण तुमच्याच मीटर मधले हे जे काही फॉल्ट आहेत तर हे तुम्ही तक्रारीनंतर तुम्ही तिथले तिथं मिटवले पाहिजेत. ग्राहकांना कशाला वेटीस धरताय तुम्ही. मीटर मधले फॉल्ट हा MSEBचा जो मुद्दा आहे तो त्यांनी हाताळावा ना, ग्राहकांना वैयक्तिक प्रक्रियेत कशाला वेटीस धरलं पाहिजे त्यासाठी. आणि हे जे काही अतिरिक्त बिल प्रकरण आकारणीची जी आहेत तर ही एक प्रकारे सामान्य नागरिकांची लूट आहे, तर ही थांबवावी. आणि या ठिकाणी जो काही गैरप्रकार होतोय, जे काही या ठिकाणी दुर्लक्ष आहे, म्हणजे काम जे काही ऑफिशियल टायमिंग आहे ते सुद्धा ते पाळत नाहीयेत, आणि अनाधिकारांनी जर हे सगळं चाललेलं आहे तर हे चुकीचं आहे, याच्यावर कुणाचं तरी नियंत्रण पाहिजे. आणि जर कर्मचारी तुमच्या नियंत्रणात काम करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, आणि ग्राहकांची जी काय फसवणूक आहे, जी काय या ठिकाणी हेळसांड होतीये तर यांनी दक्षता घ्यावी ही माझी नम्र विनंती. बोर्डचा फोटो घ्या. बोर्ड आहे का सर ऐका, ह्या बोर्डचा फोटो घ्या. याची अवस्था बघा, ह्यांना बोर्ड बदलता येत नाही का. आता किती वाजता उघडलं बघा. 2:50 मॅडम जेवायला गेलेले, अर्धा तास होऊन गेलेला आहे. टायमिंग किती वाजता उघडलं. तुम्ही 2 मिनिटं कॅमेरा बंद करून मग विचारा. कॅमेरा चालू नाही सर, कॅमेरा लोकांनी समस्या मांडलेल्या आहेत आणि तुम्ही कॅमेरा का बंद करायला सांगताय. मला एक सांगा, इथं लोक इथं आहेत, लोक तुमच्या समस्या मांडतायत.
तुम्ही व्यवस्थित या ना इकडे. हा, लाईव्हच या ना, लाईव्हच या. कॅमेरा बंद करायचं तुम्हाला कॅमेरा बंद करून बोलायचं नाही मला. कॅमेरा चालू राहू दे. कुणाचा प्रश्न एक एक जण या. एक एक जण या. हा, मग एक एक जण या. आम्ही सगळ्यांना सांगतो या. 500 रुपये आता 2,000 रुपये लाईट बिल येतं. आता कसं आली लाईट बिल? कशा आली? गरिबांनी कसं काय लाईट बिल भरायचं? इथं आतमध्ये कशाला बोलायचंय? युनिट हे लोकांना, ह्या बाईला युनिट किती वाढून आले? 700 रुपये लाईट बिल येत होता. हा, डायरेक्ट 1400 रुपये, 700 रुपये कमी केलं वडगावला जाऊन. युनिट का वाढविता तुम्ही? जेवढा आमचा वापर आहे ना तेवढाच हे करा ना. आपलं काही ऐका ना, बिल ऑनलाईन जास्त येते, ऑनलाईन बिलवर युनिट दाखवत नाही. कसं काय आम्ही करायचं सांगा बरं. तुमचा ऑनलाईन जास्त दाखवतंय. ऑनलाईन जास्त समजा बिल कमी येते, 500 येते ऑनलाईन. मध्ये आपण रोज जवळपास गेले 1 महिना तो राऊंड मारतोय. मला 6 महिन्याला बिल नाही स्वतः मी 1 महिना येतो. मॅडम काय काढून म्हणते? दिलं नाही ऑफिसमध्ये तुम्हाला. बिल काढून प्रत्येक मला आम्ही ऑफिसला काय नंबर आहे तुमच्या घरातला नसणार ना? नाही घरातला तो नंबर. नंबर सांगतो मी. बिल द्या. नंबर सांगतो कोणाचा आहे तो. ते बिल मागवलं आल्याच्या नंतर काढून घ्यायचा, तो भरायला जायचा, तो दंड आकारतात, तो दंड वेगळा भरायचा. आता ह्या मावशी यांच्याकडे जीपे नाही, फोनपे नाही. चालू महिन्याला दंड आकारत नाही. हे बिल कशावर भरणार? त्यांना प्रिंट आल्याशिवाय तर हे बिल भरायला नाही जाऊ शकत. हा, मग प्रिंट कधी काही लेखी स्वरूपात तक्रार दिलेली नाही. त्या यांना किती वेळा आला तुम्हाला? दर महिन्याला ते पण ऑफिसला आहे बिल घ्यायला. मॅडम आहे का? मॅडम चांगल्या ओळखी द्या आमच्या फोनला. तर महिन्याला आम्ही इथे कुठले नागरिक आले कोणाचा प्रॉब्लेम मला एक एक सांग. त्याच्यामधून तर सगळे आले ना. कुठले नागरिक आले ना, तर मॅडम काय म्हणते, तुम्ही साहेबांसोबत बोला. मग तुम्ही मॅडमला कशाला बसवलं इथं? त्यांची अशी उघडी भाषा आहे. तुम्हाला एक सांगू का, हे फील्ड ऑफिस आहे. हे फील्ड ऑफिस आहे. इथं ऑफिशियल क्लास कोणी नसतो. इथं कंटिन्यू ऑफिस नाही नाही, प्रत्येकाने यायचं, साहेबांना फोन लावायचा, साहेब फोन उचलत नाही. किती लोकांची सारखं फोन लावायचा. करण्यासाठी लोकांनी जायचं कुठं? म्हणजे बाई हे ऑफिस नाही, इथे यायचं नाही म्हणते तुम्ही. आता म्हणते यायचं नाही असं नाही. तुम्ही चुकीचे सुद्धा नका वापरू. नेमकं काय म्हणते? ऑफिस आहे. इथं ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या माणसं फील्डवर जातात. त्यावेळेला ऑफिस बंद असतं. हा, मग नेमकं मग या लोकांना तक्रारी मंगळवार ज्या दिवशी आठवड्याचा बाजार असतो त्या दिवशी आणि शुक्रवारी ऑफिस कंटिन्यू चालू असतं. 2 दिवस तक्रारीसाठी 2 दिवस आहेत. 2 दिवस नाही. ज्या ज्या दिवशी उघडं असतं ऑफिस ज्या दिवशी आहेत त्या दिवशी करू शकता तक्रार. ऑनलाईन तक्रार करता येते. सगळ्या तक्रारीचे मोड आहेत. वायरमॅनचे नंबर आपण दिलेले सगळीकडे. सोशल मीडियाला काही सोशल मीडिया वापरतो. सोशल मीडियाचा काही संबंध नाही. ऑनलाईन कंप्लेंट कसं काय करणार? पेपर बिल काय भेटत करा करणार. आपण ज्यांना मिळाले ना आपण देतोच नाही इथून काढून. अहो नाही ना, पण हे किती दिवस झाले आज आम्ही सर्वजण यायचं तुम्हाला कारण बिल काय? मिळालं नाही हे कधी करणार आहे? जेव्हा तुम्ही सांगताल तेव्हाच करणार. हो बाई, येतो ना, किती दिवस झाले? येतात हा? ते तर तुम्हाला कळतं ना एवढे लोक ऑनलाईन त्याचे त्यांचे फोन लावून देतो ना आपण एजन्सीला. तसं तर तुम्हाला दिला आजच लावले तुम्ही फोन हे बघा. भेटतच नाही. मग तुम्ही तक्रार दिली त्याच्यानंतर आपण इंद्रायणी कॉलनीमध्ये 2 महिने सलग आपण आपल्या कर्मचाऱ्यांकडून बिल वाटप केलेली आहेत. पूर्ण काम शिक्षित हे सर्व केंद्रीय अहो, आता तुमचं कुठलं आहे? अहो सर, ते मॅडमने तपासलेले आहेत तुमचं कुठलं आहे? ना, इथे इंद्रायणी कॉलेज हा, तुमचं कुठे ते आहे? मॅडमला इंद्रायणी विचारा. कॉलनी. त्यांचं कुठे आहे? देवराम कॉलनी बिल वाटप होत आहे. हा, फक्त 2 एरियात प्रॉब्लेम आहे. इंद्रायणी कॉलनी आणि गावठाण. गावठाणच्या अहो, एरियात. साहेब मग तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह इंद्रायणी करा. कॉलनीत आपण आपल्या कर्मचाऱ्यांकडून 2 महिने बिल वाटप केलेलं आहे. आता मिळालं नाही हे जर कोणी सांगितलं तर आपण आता चालू करायला होतं ना. अहो, सांगितल्याच्या नंतर का मग? हा प्रश्न आहे ना. आपण वाटले की सांगितल्याशिवाय कसं करणार बिल वाटप झाले की नाही झाले? अहो साहेब 6 महिने आला आम्ही इथं बिल काढतोय. अहो तुम्ही 6 महिने म्हणताय. मला नाही वाटत 6 महिने बिल काढायची गरज आहे. सांगा जरा तुम्ही. अहो, हे बघा, या पोरींना ओळखते अहो, मॅडम मार्च महिन्यात सांगते. घर टू घर बिल वाटलेली आहे. मग आम्ही इथे येतं काय चक्र मारतोय. माझं मीटर तक्रार करून 6 महिने झाले आणि तरी ते मीटर काढून दिले नाही आणि ते मीटर फॉल्टी आहे एवढं सांगून सुद्धा. जसं रेग्युलर बिल 300-350 रुपये माझ्या ऑफिसमध्ये आहे ना, मी फक्त संध्याकाळी 1 तासभर थांबतो आणि माझं रेग्युलर बिल आहे 300-350 रुपये. तरी पण तिथं 2,000-2,500 आता लास्ट बिल माझं काढून बघा सर, एवढं बिल पाठवले की ते बिल रेग्युलर नाहीये. बिल दाखवतो. आणि आता बिल
बिल तर मागितलं तर दिलंच नाही, कॉपी देतो म्हणून सांगितलं. आणि माझं मीटर ऐका, माझं मीटर आता मला सूचना न देता सोसायटीतून मीटर काढून दिले, तुमचे कर्मचारी काय मला न करतात? विचारता. खाली पायऱ्यावरती बिल सोडतात. ऍडव्होकेट नेवाळे तोंडी पण सांगितलं आणि लेखी तक्रार पण दिली. अहो यांच्याकडे तुम्ही आहे ना, त्या मॅडम विचारा फक्त घेताय. सगळ्यांचे अर्ज काढतो पुन्हा मग माझं आहे ना, माझ्या नावाचं प्रिंट द्या. आणि माझं मीटर महेश्वराचा फोन येतो ना, लाईव्ह चालू आहे काय, माझं लाईव्ह चालू आहे. नाही रिडिंग वाले तुमचे फोन तुम्हाला फोन करतात म्हणजे आता त्यांना माहिती आहे ना, तुम्हाला माहिती bill लाईव्ह बघत भरायचं असतील ते तिकडे, त्यावेळेस ते फोन करत असतील ना. फोन करतात, लाईव्ह बघत असतील. त्यांना पण विचारायला पाहिजे ना, बिल का नाही वाटत आहे. म्हणून घ्या ना तुम्ही साहेब. बिल वाटत तर वाटत आहे, नाही आमचे असं कर्मचारी काही आहेत, किंवा कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी आहेत. माझा प्रश्न वितरणच नाही. आमच्या तिथं box आहे. Box मध्ये टाका ना. 6 महिने 50 युनिटच्या वरती कधीच बिल आलेलं नाही. हा, अचानक तिथं बिल वाढलं. तुमचं ह्या मीटरचं बिल रेग्युलर आहे का? हो बघा ना, चेक करा. मॅडम आल्यात का मॅडम? आता हे बघा, मॅडम काय म्हणल्या की तुम्ही bill भरा म्हणून. तर मागच्या महिन्यात एवढं नाही, नवीन मीटर जर तुम्हाला डाऊट असेल तर टेस्टिंग करायला लागेल. डाऊट नाही. अहो, एवढे दिवस रेग्युलर आलं आणि असं अचानक नसतं, एवढं तुम्ही आलं. वापर कधी केलाय कधी नाही केलाय आपण नाही सांगू आम्ही शकत. मागच्या महिन्यात 15 दिवस घरात नाही, असं नाही, घरात आहे नाही याच्यावर नाही होत काही. पण युजच नाही ना काही. हीच कंडिशन आहे आपलं पण. आता चेक करा. मागच्या महिन्यात मी भरलं, त्याच्या आधी कोणतं बिल शिकलंय का? आणि ही पेनल्टी कशी लावली मला ते सांगा. बघा, हे जे शिल्लक अमाऊंट आहे, आता मी एवढं बिल भरून 2470 रुपये मी बिल भरले, तर ही थकबाकी कोणती नाही उद्या कोणती चुकलेली अमाऊंट आहे ते कळलेलं आहे मला. त्या म्हणायची ती 1250 त्यामुळे तुम्ही भरलेली नाही, ती या महिन्यात आले. हा भरलं ना मी ते. हा, मग झालं ना, जमा झाले ना ते पैसे. हा मग हे बिल कसं वाढवलं? हे थकबाकी कोणती अमाऊंट? अहो, हे तुम्ही ऑनलाईन भरले, हे ऑफलाईन थोडीच बदलणार आहे. पण amount तर गेलं ना, झाले ना कमी अमाऊंट तुम्ही झाली ना. आता जे बघा ना तुम्ही, चेक करा ना किती आहे अमाऊंट. मला तेवढंच येते, अजून मेसेज पण तेच येते. बरं एवढं कंपनीची लाईट कट केली सकाळी. आणि लाईट कट झालेली आहे. लाईट तुम्ही बिल कधी भरलंय? अहो, हे बिल आल्यानंतर काल बिल कधी सकाळी भरलंय? मला हे भेटलंय बिल. तर ते वायरमॅनने तो फोटो नेला ना, जो आलता तो बिल द्यायला, त्याने फोटो काढून नेला आणि सकाळीच लाईट कट झाली अर्ध्या तासानंतर. हा, मग हे अजून light नाही. 2 महिन्याचं बिल बाकी होतं ना तुमचं. आता 140 रुपये दाखवतंय, डिपॉझिट दाखवतं ते पण. आणि तुमचे पैसे जमा झाले, आता लाईट चालू होऊन जाईल तुमची. नाही झालेली सर. हा, आता होईल ना. किती वाजता भरले तुम्ही बिल? मागच्या महिन्यात भरलेलं आहे. नाही आताच. हे 14 तारखेला, 14 मे. अमाऊंट किती आहे? 2470. मग आता लाईट चालू असणार तुमची. मग हे बिल कोणतं आलं? अहो, हे ऑफलाईन बिल आहे, हे ऑनलाईन आजच्याच अपडेट होतं. ऑफलाईन बिल कसं अपडेट होणार आहे? लाईट बंद हे print आहे. काढली तुम्हाला. हा? लाईट बंद आहे आता घरामध्ये. दुसरा काय प्रॉब्लेम असेल? लाईट नाही मीटरचा नाही काय मीटर प्रॉब्लेम? मध्ये लाईट आहे, लाईट बंद आहे, कनेक्शन चालू आहे, पण घरामध्ये लाईट नाही. चलो जाऊया तिथं बघूया लाईट चालू आहे का बंद. नाही साहेब, विषय काय माहितीये का? हे 130 लाईट बिल ज्यांना जाऊया भेटत ना. नाही, कुठं आहे? जेवण कॉलनी. हा, जाऊया. ऐका ना, मी एकदा विचारतो. ज्यांना लाईट बिल येत नाही ना, तुम्ही त्या समस्या सोडवा. एवढंच आमची मागणी, बाकी काय नाही. समस्या घ्या, तुमच्या समस्या सोडून घेतील, करून घ्या आणि बाहेर या, आल्यावरती परत ये.